नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय ही कादंबरी. आज या कादंबरीचा पहिला भाग आपण ऐकणार आहात. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय भाग पहिला. आज तो कमालीचा उदास होता, नेहमीपेक्षा थोडा जास्तच. अलीकडे त्याचं हे उदासपणाचं प्रमाण जरा जास्तच वाढलं होतं. आणि त्यातला सर्वात गमतीचा भाग म्हणजे आपण कशामुळे उदास आहोत हे त्याला अजिबात कळत नव्हतं. बस मन एकदम उदास होऊन जायचं. एरवी उत्साहानं फसफसणारा त्याचा चेहरा एकदम मरगळून जायचा. शरीरातलं सगळं चैतन्य नाहीसं झाल्यासारखं वाटायचं. अशावेळी त्याला अगदी तीव्रतेनं वाटायचं, या शहरी गजबजाटापासून दूर, खूप दूर एखाद्या निवांत जागी जावं. समोर व्हिस्की किंवा रमनं भरलेला ग्लास असावा, बाजूला एखादा रेडिओग्राम किंवा टेप रेकॉर्डर असावा. ड्रिंक्सचे हलके हलके घुटके घेत मुकेश किंवा मोहम्मद रफीच्या आवाजातली जुनी दर्दभरी हिंदी गाणी ऐकत स्वतःला विसरून जावं. तसं पाहिलं तर मनातली ही इच्छा पूर्ण करणं त्याला मुळीच अवघड नव्हतं. पण इच्छा असूनही त्याला तसं करता येत नव्हतं, कारण त्यासाठी लागणारा वेळ त्याच्याकडे नव्हता. विक्रांत एक बडा उद्योगपती होता. दिल्लीतल्या काही मोजक्या उद्योगपतीत त्याची गणना होत होती. दिल्लीशिवाय आणखीन 4 महत्त्वाच्या महानगरांमध्ये त्याच्या कंपनीची ऑफिसेस होती. बिझनेसच्या चक्रव्यूहात तो इतका गुरफटून गेला होता की स्वतःच्या मनस्थितीचं कौतुक करायला सुद्धा त्याच्याकडे सवड नव्हती. या क्षणीही तो आपल्या उदासीनतेला मनाच्या एका कोपऱ्यात ढकलून भाटियाच्या केबिनमध्ये बसला होता. मग आता कसं करायचं? भाटियानं विचारलं. भाटिया साहेब, CA तुम्ही आहात, हे काम तुमचं आहे. कसं करायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही मला जिथे सांगाल तिथे सही करायचं काम माझं. हो, पण एका वर्षात 10 लाख रुपये नंबर 2मध्ये आणणं सोपं नाही. ती डोकेदुखी तुमची आहे. त्यासाठी तर तुम्हाला एवढी भरभक्कम फी मिळते ना. वकील आणि CA त्यासाठी तर असतात. लोक 50-50 लाख वर्षभरात नंबर 2मध्ये घेऊन जातात. तुम्ही 10 लाखाच्या मामूली रकमेसाठी मला विचारताय. ठीक आहे, मी काहीतरी मार्ग काढतो. डोंट वरी. वरी तुम्ही करायची, मी नाही भाटिया साहेब. विक्रांत खुर्चीवरनं उठत काहीसा हसून म्हणाला. हो हो हो. भाटिया चेहरा पाडत हसला. ओके देन, निघतो आता. आज तब्येत थोडीशी नरम आहे. त्यावरचं उत्तम औषध आहे माझ्याकडे. देऊ? भाटिया डोळे मिचकवत म्हणाला. नाही भाटिया, नाही. व्हिस्की रम त्यावरचा उपाय नाही. कारण हा त्रास शारीरिक नाही, मानसिक आहे. आणि दारूमुळे मानसिक त्रासाची तीव्रता आणखीन वाढते असं माझं मत आहे. तसाही मी एक व्यावसायिक माणूस आहे. प्रॅक्टिकली दारू मी केवळ रिलॅक्स होण्यासाठी पितो, नशेमध्ये स्वतःला विसरण्यासाठी नाही. ते काम लेखक, कवी लोकांचं आहे. आपल्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी ते दारूचा आधार घेतात. अर्थात त्यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा. मुळातच ही मंडळी अतिशय भावनाप्रधान आणि नाजूक हृदयाची असतात. आणि हृदय नावाची चीजच तुमच्याकडे नाही, भाटिया हसून म्हणाला. आणि असली तरी तिला नाजूक हे विशेषण लागू पडत नाही. विक्रांतही तितक्याच तत्परतेनं उत्तर देत म्हणाला. एनिवे, सगळी कागदपत्रं तयार झाली की ऑफिसवर पाठवून द्या. मी स्वतः घेऊन येईन. तुम्ही स्वतः यायला पाहिजे असं काही नाही. नाही, ते माझं कर्तव्य आहे आणि धंदासुद्धा. वास्तविक आजही मी स्वतः तुमच्याकडे यायला हवं होतं, पण तुम्हाला इथे यायला लागलं. आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. असं म्हणत विक्रांतने आपल्या रिस्टवॉचमध्ये पाहिलं. 8:30 वाजलेत. आता कुठे क्लबमध्ये जाणार का? नाही, आज क्लबमध्ये जायचा मूड नाही आहे, सरळ घरीच जाणार आहे. असं म्हणत विक्रांतनं टेबलावरची आपली ब्रीफकेस उचलली आणि भाटियाशी हस्तांदोलन करून तो बाहेर पडला.
इमारतीच्या बाहेरच फुटपाथला लागून उभ्या केलेल्या आपल्या कारजवळ तो पोहोचला. कारचा पुढचा दरवाजा उघडत असताना त्यांनी पाहिलं मागच्या सीटवर एक स्त्री आरामात टेकून बसली होती. आवाज ऐकून ती व्यवस्थित उठून बसली. हॅलो, अरे रोशनी, तू? ड्रायव्हिंग सीटवर बसत विक्रांत काहीशा आश्चर्यानं उद्गारला. येस सर, मीच, असं म्हणत रोशनी मागच्या सीटवरून त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली. तू इकडे कशी? तुमची कार पाहिली, दार लॉक केलेलं नव्हतं, म्हटलं बाहेर उभं राहण्यापेक्षा कारमध्ये बसावं. बरं, बोल, काय म्हणतोय तुझा धंदा? सध्या फार स्लॅक चालला आहे. वयोमानाप्रमाणे ते होणारच ना. नाही हां, अजूनही माझ्यात तो चार्म आहे. जवळजवळ वर्षानंतर तू भेटतीयस आज. शेवटची आपली भेट झाली तेव्हा तू आपल्या मुलीचं लग्न करणार आहेस असं म्हणाली होतीस. केलंस? हो, त्याच मुलाशी ना जो दुबईला नोकरी करतो. आमच्यासारख्या बायकांच्या मुलींशी अशीच मुलं लग्न करू शकतात. सिगरेट? विक्रांतने सिगरेटचं पाकिट तिच्या पुढे केलं. थँक्स म्हणत रोशनीनं त्यातून एक सिगरेट काढून ओठात सारली. विक्रांतने लायटरनं ती शिलगावली. तू स्वतःच्या मुलीला का नाही या लाईनमध्ये आणलंस? नाही, चार चौघींसारखी एक संसारी स्त्री म्हणून मला तिला बघायचं होतं. संसारी स्त्री तर तू सुद्धा आहेसच की. माझी गोष्ट वेगळी आहे. नवरा वारल्यानंतर 3 मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझ्यावर आली होती. नोकरीसाठी प्रयत्न केला पण नोकरी कुठे मिळाली नाही. हातात काही कलाही नव्हती. शेवटी नाईलाजाने मला हा धंदा पत्करायला लागला. मुलांसाठी फार मोठा त्याग केला आहेस तू. त्याग कसला? आई होण्याचं कर्तव्य फक्त केलं आहे मी. बरं सांग, मी काय करू शकतो तुझ्यासाठी? तुम्ही फार बिझी आहात, खूपच. बिझनेसमधले हे एक प्रॉब्लेम उसंत कशी ती मिळू देत नाहीत. मग आजची रात्र आपण एकत्र घालवू शकतो. तुम्हाला रिलीफ देण्याची जबाबदारी माझी. नाही रोशनी. का? गेल्या 1 वर्षात मी खूप बदललो आहे. या सगळ्या गोष्टींपासून मी कटाक्षानं दूर राहिलो आहे. मग आमच्यासारख्यांचं काय होणार? रोशनी चेहरा पाडत म्हणाली. कोणी ना कोणी भेटेलच की तुला. आणि तसंही 2-2 ऑटो तुझ्या मालकीचे आहे, त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न तुला मिळत असेल. ते तर आहे, पण तेवढ्यात सगळा खर्च भागवणं फार अवघड जातं. खर्च भागवला जाऊ शकतो, फक्त चैनीची ऐशोआरामाची जी सवय लागली आहे ना, त्याला तो पुरेसा पडत नाही असं म्हण. रोशनी स्त्री, मग ती इच्छेने असो की अनिच्छेनं, एकदा का या धंद्यात आली की ती तो धंदा सोडू शकत नाही. तसंही असेल. अच्छा, आता मला जाऊ दे. असं नाही जाऊ देणार. बोहनीची वेळ आहे. तुम्ही 1 रुपया दिला तरी चालेल, पण रिकाम्या हाताने मला पाठवू नका. खरं तर आजची संध्याकाळ तुमच्याबरोबर घालवायला मिळेल म्हणून मी खुश झाले होते. माझी अडचण तुला सांगितली मी, आणि मी ती मान्यही केली. चला, त्या बदल्यात व्हिस्की तरी पाजा. कारमध्ये तुम्ही स्टॉक ठेवता हे मला माहिती आहे. तू फार शार्प आहेस. नसून कसं चालेल? आज तू स्वतःहून मागितली आहेस म्हणून. नाही तर व्हिस्कीच काय, पाणीसुद्धा मी कोणाला फुकटात पाजत नाही. पण 1 पेगनी तुला काय होणार आहे? विक्रांतनं कारच्या डॅशबोर्डातनं बाटली आणि ग्लास काढला. निदान संध्याकाळची सुरुवात तर झाल्यासारखं वाटेल. पहिल्यांदा सिगरेट मागितलीस, मग 1 रुपया, मग 1 पेग, यानंतर काय मागणार? नाही, काही नाही. दुसरं एखादं गिऱ्हाईक मिळतं आहे का ते पाहणार. एक काळ असा होता की या दिल्ली शहरात कॉलगर्ल्स मोठ्या मुश्किलीने मिळायच्या, आणि आता गिऱ्हाईकं कमी आणि कॉलगर्ल जास्त अशी परिस्थिती झाली आहे. चांगल्या सुशिक्षित मुली या धंद्यात शिरल्या आहेत. मग तुला कोण विचारणार? कुणी ना कोणी मिळेलच की. विक्रांतने ग्लासात 1 पेग ओतून ग्लास पुढे केला. रोशनीनं एका दमात ग्लास रिकामा केला. आणखी हवी आहे? नो थँक्स. तू शब्दांची खरंच पक्की आहेस. मला अशी लोकं आवडतात. अच्छा, आता मला जायला हवं. मला अशीच रिकाम्या हाताने पाठवणार? नाही. विक्रांतने आपल्या पर्समधनं 50ची एक नोट काढली, तिच्या हातावर ठेवली. थँक्स. नोट कपाळाला लावून तिने त्याला सलाम केल्यासारखं केलं आणि ती कारमधनं खाली उतरली. विक्रांतने कार सुरू केली. आता कुठे जायचं? क्लबमध्ये किंवा एखाद्या मित्राकडे जाण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. रोशनी निघून गेली होती.
आणखीन डझनभर रोशनीचा ठावठिकाणा त्याला माहिती होता, पण आज त्याला कोणाचा सहवास नको होता. कोणाशी काही बोलावंसंही वाटत नव्हतं. नेहमीपेक्षा आज त्याला जास्तच उदास उदास वाटत होतं. त्यांनी कार आपल्या बंगल्याच्या दिशेनं वळवली. बंगल्याच्या पोर्चमध्ये कार उभी केली. स्वतःच्या घरासारखं शांत निवांत स्थान दुसरं कोणतंच नाही. कारमधून उतरताना त्याच्या मनात आलं, आता छानपैकी वॉश घेऊन आरामात 2-3 पेग विस्की घ्यायची, पिता पिता मग शांतपणे विचार करायचा. पण कसला आणि कोणता विचार करायचा हेच त्याला समजत नव्हतं. कारचा आवाज ऐकूनच काशीरामने दरवाजा उघडला. विक्रांत हॉलमधल्या सोफ्यात येऊन बसला, काहीसा थकल्यासारखा. मनावरची मरगळ झटकण्यासाठी त्याने सिगरेट शिलगावली. साहेब काय आणू? दार बंद करून आत आलेल्या काशीरामने आदबीने विचारलं. विस्की. काशीराम मान डोलावत आत गेला. काही वेळातच ट्रे घेऊन बाहेर आला. ट्रेमध्ये विस्कीची बाटली, ग्लास आणि पाण्याचा जग होता. ट्रे त्यांनी समोरच्या टीपॉयवर ठेवला. विक्रांतने ग्लासमध्ये 2 पेग विस्की ओतली, पाणी मिसळलं, पण ग्लास न उचलता तो तसाच सोफ्याच्या कडेवर मान टेकवून बसून राहिला. काही खायला आणू? काशीरामने विचारलं. नको. आज तुम्ही फारच थकलेले दिसताय साहेब. विस्कीमुळे जरा बरं वाटेल तुम्हाला. आज प्यायलाही नको वाटतंय. मग जेवून घ्या. नाही, एवढ्यात नको. साहेब तुम्ही सतत काम करत असता, थोडी विश्रांतीही घ्या. काशीराम, कामाशिवाय माझ्याकडे दुसरं करण्यासारखं काय आहे? विक्रांतचा स्वर काहीसा जड झाला होता. साहेब तुम्ही लग्न का नाही करत? सगळं आयुष्य असं एकट्याने. काशीराम, तुला सगळं माहीत असूनही तू असं बोलतोयस? 1 सोडून 2 विवाह केले मी, काय झालं? माझ्या नशिबात पत्नीचं सुखच नाही. असं का म्हणता साहेब? मग काय म्हणू? आणि तसंही आता मी 45 वर्षांचा झालो आहे. या वयात काय लग्न करणार? 45 म्हणजे काय फार नाही साहेब. एखादी चांगली मुलगी सहज मिळू शकते तुम्हाला. मिळू शकते रे, पण 3ऱ्या पत्नीचं सुख तरी माझ्या नशिबात असेल कशावरनं? त्यापेक्षा नकोच ना ते. असं म्हणत विक्रांतने ग्लास उचलून ओठाला लावला. एक घोट घेऊन स्वतःशीच बोलावं तशा स्वरात म्हणाला, लोक व्हिस्की पिऊन धुंद होतात, नाचतात, मनात येईल ते बोलून मोकळे होतात. पण मी तेही करू शकत नाही. कितीही प्यायलो तरी मला स्वतःला विसरता येत नाही. लोक पैशाच्या मागे धावतात, त्याच्यासाठी जीव टाकतात, आणि एक मी आहे की नको नको म्हणत असतानाही लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे. जिथे हात लावीन तिथे यश येत असतं, पण उपयोग काय या सगळ्याचा? विक्रांतनी एक दीर्घ निश्वास सोडला. काशीराम काहीच बोलला नाही. काय बोलणार? विक्रांत जे काही बोलत होता त्यात तथ्य हे त्यालाही कळत होतं. अचानक काशीरामला आठवण झाली. साहेब मी विसरून गेलो होतो. काय रे? तुमची तार आली आहे. तार? आणि घरच्या पत्त्यावर? कुठे आहे? ही काय इथेच ठेवली आहे. असं म्हणत काशीरामने समोरच्या सेंटर टेबलावरची तार उचलून विक्रांतच्या हाती दिली. विक्रांतने तारेचा कागद उघडला. तार प्रेमची होती. त्याने लिहिलं होतं, माझी तब्येत ठीक नाही, लवकरात लवकर भेटायला ये. कोणाची आहे? काशीरामने विचारलं. एका मित्राची आहे, त्याला कॅन्सर झाला आहे. कसोलीमधल्या एका सॅनेटोरियममध्ये सध्या त्याच्यावर उपचार चाललेले आहेत. त्यांनीच बोलवलं आहे. अरे पण तार तर 4 दिवसांपूर्वी पाठवली गेली आहे. विक्रांत तारेवरचा शिक्का पाहत म्हणाला. एवढ्या उशिरा कशी मिळाली? कदाचित रस्ता खराब असेल. अरे काशीराम, तू त्या बाजूच्या कुठल्या तरी गावात राहणार आहेस ना? हो. मग कसोलीला जाणारा रस्ता एवढा खराब आहे का? नाही, पण पावसाळ्यात बऱ्याचदा उखडला जातो. साहेब तुम्ही कसोलीला फोन करून विचारा तुमच्या मित्राची तब्येत कशी आहे. नाही, मला प्रत्यक्ष त्याला भेटायला जायला हवं. मी उद्या सकाळी निघतो. तू कधी कसोलीला गेला आहेस? हां, एकदा गेलो होतो. तिथे एखादं हॉटेल आहे? आहे. फारसं चांगलं नाही, पण ठीक आहे. ठीक आहे, तू असं कर, माझी सूटकेस भरून ठेव. एखादा गरम सूट आणि स्वेटर ठेवायला विसरू नकोस. कदाचित तिथे थंडी असेल.
सप्टेंबर महिना आहे, थंडी तर असणारच. जर तुम्हाला तिथे मुक्काम करायला लागला तर एका सुटाने काम भागणार नाही. काशीरामनी सल्ला दिला. ठीक आहे, 2-3 सूट भर. सकाळी किती वाजता निघणार? शक्यतो लवकर. तुमच्या मित्राची अवस्था फार गंभीर आहे का? कदाचित. म्हणूनच तार देऊन बोलवलंय. आज संध्याकाळपासूनच मला काहीसं अस्वस्थ वाटत होतं. मन खूप उदास झालं होतं. मनोमन कुठेतरी असं वाटत होतं की आज काहीतरी अकस्मात होणार आहे. पण प्रेमची तार माझी वाट बघत असेल हे मला माहिती नव्हतं. खूप वय झालंय का त्यांचं? नाही रे, फार तर 40-42शीचा असेल. अशा वयात कॅन्सर? नशिबाचे भोग, दुसरं काय. विक्रांत एक सुस्कारा सोडत म्हणाला. मी तुमची सुटकेस तयार करून ठेवतो. तुमचं पिणं आटोपलं की मला आवाज द्या, मग जेवण टेबलावर लावतो. असं म्हणत काशीराम निघून गेला. विक्रांतनी पुन्हा ग्लास उचलला. त्याच्या मनात प्रेमचेच विचार घोळत होते. प्रेमची अवस्था फारशी चांगली नसावी, त्याशिवाय त्यांनी तार करून बोलवलं नसतं. पैशांची तशी कसली कमतरता नव्हती. तो दर महिन्याला न चुकता पैसे पाठवत होता. पण अचानक त्याची तब्येत एवढी कशी बिघडली? तसंही या जीवघेण्या रोगात चढ उतार असतातच म्हणा. पण तरीही प्रेम त्याचा केवळ मित्रच नव्हता, तर त्याच्या कानपूर शाखेच्या ऑफिसचा मॅनेजरसुद्धा होता. अगदी सुरुवातीपासून प्रेम त्याच्याबरोबर होता. दिल्लीत त्यांनी बिझनेस सुरू केला तेव्हा हा बिझनेस वाढवण्यात प्रेमनी त्याला मोलाची मदत केली होती. म्हणूनच कानपूरच्या ऑफिसची सगळी सूत्र त्यांनी प्रेमच्या हवाली केली होती. असा सच्चा एकनिष्ठ मित्र कोणत्याही परिस्थितीत त्याला गमवायचा नव्हता. पण का कोण जाणे, त्याच्या मनाचा एक कोपरा त्याला म्हणत होता, प्रेम या आजारातून पुन्हा कधी उठणारच नाही. नाही नाही नाही, तो विचार मनात येताच विक्रांत जोरात मान झटकत बडबडला. प्रेमला काही होता कामा नये. प्रेमसारखी माणसं आजकालच्या ह्या जमान्यात फार कमी भेटतात, जवळजवळ भेटतच नाहीत. व्यवसाय काय, तो तर चालतच असतो. कोणाच्या जाण्या न जाण्यामुळे त्यात फारसा फरक पडत नाही, पण एक मित्र कमी झाल्यामुळे आयुष्यात पोकळी मात्र नक्कीच निर्माण होते. आणि या वयात कसलीही पोकळी भरून निघू शकत नाही. तसंही आपलं आयुष्य काहीसं उजाडच झालंय. 2 विवाह करूनही पत्नीचं सुख मिळालेलं नाही. एवढ्या मोठ्या बंगल्यात आपण आणि काशीराम विश्वासू आहे. गेल्या 15 वर्षांपासून तो आपल्याकडे आहे. तो आहे म्हणून आपण थोडेफार माणसात आहोत, नाहीतर. विचाराच्या तंद्रीतच त्यांनी पहिला पेग संपवला, दुसरा बनवला, तोही झटकन संपवला. 2 पेग पोटात गेल्यावर आपल्याला व्हिस्कीची किती आवश्यकता होती याची त्याला जाणीव झाली होती. दरम्यान 3-4 वेळा काशीराम हॉलमध्ये आला होता आणि त्याला विचारात गढलेला बघून परत गेला होता. प्रेमची तार बघून विक्रांत कमालीचा डिस्टर्ब झाला होता. त्याच भरात कधी नव्हे ते त्यांनी 5 पेग रिचवले. काशीराम. शेवटी काहीशा जड झालेल्या आवाजात त्याने हाक मारली. काशीराम जणू त्याच्या हाकेची वाटच बघत दाराशी उभा होता. विक्रांतनं हाक मारतात तो झटकन त्याच्या समोर येऊन उभा राहिला. टेबल लाव. आज मी जरा जास्त प्यायलोय असं वाटतंय. काशीरामला बघताच विक्रांत म्हणाला, त्या तारेमुळे तुम्ही अस्वस्थ झालाय. एवढ्या वर्षांच्या सहवासामुळे काशीरामला विक्रांतच्या स्वभावाची अचूक पारख झाली होती. सगळं काही ठीक होईल साहेब, नका काळजी करू तुम्ही. चला, मी टेबल लावतो. विक्रांत उठून डायनिंग रूममध्ये आला, पण त्यांनी फारसं काही खाल्लंच नाही. नुसतं अन्न चिवडल्यासारखं करून तो उठला. तुम्ही तर काही खाल्लंच नाही, काशीराम नाराजीच्या सुरात म्हणाला. असू दे रे, रात्री समजा भूक लागली तर उठवीन मी तुला. नक्की उठवा. बरं, मी आता झोपायला जातो. सकाळी मला उठवू नको, मी स्वतः उठीन. आणि सुटकेस भरलीस ना? हो, भरली. ठीक आहे. कसोलीला जाण्यासाठी कालकावरनं सरळ रस्ता आहे.
नाही, धर्मपूरपासून वेगळा रस्ता आहे. धर्मपूरपासून अर्धा मैल गेल्यानंतर कासोलीला जाण्यासाठी वेगळा रस्ता आहे. कालकापासून किती वेळ लागेल? 1.5-2 तास तरी लागतील, जर पाऊस नसेल तर. याचा अर्थ इथून 4.5 तास चंदीगड, त्यानंतर अर्धा तास कालका आणि तिथून पुढे 2 तास, सगळा मिळून 7 तासांचा प्रवास आहे. काशीरामनं मान डोलावली होकारार्थी. म्हणजे मला सकाळी लवकरच निघायला पाहिजे. काशीरामने पुन्हा मान डोलावली. काशीरामचा निरोप घेऊन विक्रांत आपल्या बेडरूममध्ये शिरला. एअर कंडिशनर चालू करून त्यांनी कपडे बदलले आणि मग काही क्षणातच तो गाढ झोपी गेला. श्रोते हो, हे होतं पहिलं प्रकरण सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय या कादंबरीचं. दुसरं प्रकरण ऐकूयात उद्या. नमस्कार.